नमस्कार मित्रहो. तर टीईटी भरती 2026 साठी अति संभाव्य असे गणितचे आपण 5 प्रश्न घेऊन आलोय. तर प्रश्न काय आहेत बघा. तर पहिला प्रश्न आहे तुमच्यासाठी. राजा भाऊने 4250 रुपयाला सायकल विकून 15% तोटा झाला, तेव्हा 15% नफा मिळवण्यासाठी त्यांनी ती सायकल कितीला विकली पाहिजे. बघा, खरेदी किंमत किती असते 100%, आणि त्यांनी कितीला विकली सायकल 15% तोट्याने, तेव्हा कितीला विकली 4250 रुपयाला. म्हणजे 15% तोट्याने विकली आहे, म्हणजे त्यांनी 85% रकमेला सायकल विकलेली आहे. मग बघा, 85% रक्कमच कितीला विकलेली आहे 4250 रुपयाला. आणि काय म्हणतंय पुढं, 15% नफा मिळवायचा आहे, म्हणजे खरेदी असणार 100% आणि त्याच्यातून 15% नफा मिळवायचा आहे, म्हणजे 115% रकमाला त्यांना सायकल विकावी लागेल. म्हणजेच किती होईल 115%ला किती, असं मांडून घ्यायचं. मग काय करायचंय, फक्त याचा काय करायचा तिरकस गुणाकार. चला, 4250 गुणुले 115 आणि भागिले 85. चला, 85 ला 115 ला 5 ने भाग जातोय, भाग लाव. चला, 5 1 5 आणि 5 7 35. चला, 5 2 10 आणि 5 3 15. चला, आता 17 ने 4250 ला जातोय, 4250 ला 17 ने जातोय. चला लावा, 17 1 17, 17 2 34, खाली आलं 8, 17 5 85 आणि 0 0 किती राहिलं 250. तर काय करायचंय 250 आणि गुणुले फक्त किती करायचं आता पुढचं 23. चला, 23 0 0, 23 5 115 आणि 23 दुने 46 आणि 11. 57. किती आलं उत्तर 5750, म्हणजेच पर्याय क्रमांक 1. चला तर बघूयात आपण आता पुढचा प्रश्न. तर दुसरा प्रश्न काय आहे बघा. 4 क्रमवार समसंख्यांची सरासरी 23 आहे, तर त्यांपैकी सर्वात लहान संख्या कोणती. आता बघा, सरासरी म्हणजे काय असतो मध्य, आणि इथं काय म्हणले क्रमवार समसंख्या, म्हणजे निश्चितच या 23 हा मध्य असेल, याच्या पलीकडे कोणत्या तरी 2 समसंख्या असतील आणि अलीकडे कोणत्या तरी 2 समसंख्या असतील, आणि त्यांच्या मधोमध बरोबर हा 23 बसलेला आहे. ओके, मग काय असणार आहे नीट व्यवस्थित बघा. हा 23 असेल, 23च्या पलीकडे 2 असणार, कोणत्या समसंख्या 24 आणि 26. अलीकडे ती कोण असणार समसंख्या 22 आणि 20. तर सर्वात छोटी संख्या कोणती झाली 20, म्हणजेच पर्याय क्रमांक. तर तिसरा प्रश्न काय आहे बघा. प्रत्येक बाजू 10 मिलीमीटर असणाऱ्या घनाचे पृष्ठफळ किती चौरस सेमी असेल. तर बघा, आता बाजू काय दिलेली आहे मिलीमीटर मध्ये दिलेली आहे, विचारले काय सेमी मध्ये विचारलेलं आहे, म्हणजे या मिलीमीटरचं रूपांतर तुम्हाला निश्चितच सेंटीमीटर मध्ये करावं लागेल. म्हणजेच काय असते 10 मिलीमीटर बरोबर किती सेंटीमीटर असतं, तर 1 सेंटीमीटर असते. मग बघा, आता रूपांतर करून घेतलं, पण आता काय म्हणलंय त्यांनी घनाचे पृष्ठफळ किती. तर पृष्ठफळाचं सूत्र काय आहे, सूत्र आहे तुमच्या घनाच्या 6 गुणुले बाजूचा वर्ग. मग बघा, मांडा या सूत्रानुसार काय येईल 6 गुणुले बाजू वर्ग, बाजू किती आहे 1, 6 गुणुले 1 म्हणजे किती येणार 6 चौरस सेमी. पण मित्र हो, 6 गुणुले बाजू वर्ग घनाचं सूत्र कसं तयार झालं, तर घनाला असतात 6 पृष्ठभाग, प्रत्येक पृष्ठभाग हा चौरस आकृती असतो. चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र तुम्हाला माहितीच आहे, काय बाजूचा वर्ग. पण असे किती पृष्ठ असतात 6, म्हणून बाजूचा वर्ग हा चौरसाचं क्षेत्रफळ झालं, त्याला 6 पृष्ठभाग असतात म्हणून त्याला 6 ने गुणलं आणि हे सूत्र तयार झालं घनाचं पृष्ठफळ बरोबर 6 गुणुले बाजू वर्ग. याचं उत्तर येते पर्याय क्रमांक 3. चला तर बघूयात आपण आता चौथा प्रश्न. x ही 17 ने भाग जाणारी विषम संख्या आहे, तर x ने निश्चय भाग जाणारी x च्या पुढील दुसरी समसंख्या कोणती. आता बघा काय दिलेले, पहिली संख्या 17 ने भाग जाणारी x दिलेली आहे त्यांनी, पण ही काय दिलेली आहे विषम दिलेली आहे, बरोबर का विषम. मग 17च्या पटीतील ही जर x विषम असेल, तर याच्या पुढची 17 ने भाग जाणारी निश्चितच सम असते. 17च्या पटीतील आहे म्हणून काय येणार x अधिक 17, पण ही कसली येणार आहे सम. मग याच्या पुढची काढायची असेल तुम्हाला आणखी, तर काय येणार x अधिक 34, पण ही कसली येणार आहे विषम.
आणि त्याच्या पुढची आणखी जर तुम्हाला काढायची असेल तर काय येणार x अधिक 51, पण कसली येईल सम. मग त्यांनी काय विचारलेलं आहे तर x च्या पुढील दुसरी समसंख्या. आता x च्या पुढील पहिली समसंख्या काय आली x अधिक 17, मग दुसरी म्हटल्यानंतर काय येणार आहे त्याच्या पुढची ही आहे पण ही कसली आहे विषम आहे. मग दुसरी सम कोणती येणार तर x अधिक 51, पर्याय क्रमांक 3. तर पाचवा प्रश्न काय आहे बघा, एका संख्येला 4 ने भागायचे होते परंतु सुमनने 16 ने गुणले आणि गुणाकाराला 64 ने भागले तेव्हा 42 हे उत्तर आले, तर ती संख्या कोणती. आता बघा सुमनने काय केलेले आहे 16 ने गुणलेले कोणत्या एका संख्येला, आपल्याला ती संख्या माहिती आहे का नाही, मग आपण काय म्हणायची x कितीने गुणलेले 16 म्हणजे x गुणिले 16 आणि गुणाकाराला 64 ने भागले म्हणजे या गुणाकाराला आपण 64 ने भागूया. ओके, तेव्हा उत्तर किती आलेले 42, बरोबर आपण 42 लिहूया. चला आता काय होईल या 16 आणि 64 ला भाग जातोय, लावा 16 एके 16 16 चोक 64 म्हणजे काय मांडली झाली तुमची x भागिले 4 बरोबर 42. ओके, हा भागिले 4 आहे तिकडे गेल्यानंतर गुणिले 4 काय होईल x बरोबर 42 गुणिले 4, करा गुणाकार 4 दुने 8 आणि 4 चोक 16, उत्तर किती आलं 168, पर्याय क्रमांक 4. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी गुरुकुल गोकुळी ऑनलाईन क्लासेस या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.